नमस्कार. माझं नाव प्रशांत निकम आणि महाराष्ट्र माझा या चॅनलमध्ये तुमचं सर्वांचं स्वागत आहे. मित्रांनो, आज तसा खूपच एक म्हणजे दुःखाचाच दिवस म्हणावा लागेल. कारण आज आपल्या सर्वांना सोडून आशाताई सूरसाम्राज्ञी यांची आज 11:30 वाजता ब्रिज कँडीमध्ये प्राणज्योत मालवली आणि संगीत क्षेत्राला एक मोठा धक्काच बसला म्हणावा लागेल किंवा एक मोठी पोकळी तयार झाली. तर त्यांना नेमकं काय झालं होतं आपण हे पाहणार आहे. तर तत्पूर्वी आपण पाहूया की त्यांची फॅमिली हिस्ट्री काय, म्हणजे त्यांचे वडील, आजोबा. आता बऱ्याच लोकांना असं वाटत होतं की लता दीदी त्यांच्या सख्या बहीण आहेत, पण ती त्यांची सावत्र बहीण आहेत. तर आपण पाहूया की त्यांचा हा जो फॅमिली हिस्ट्री आहे, म्हणजे आशाताई असतील, उषाताई असतील, तर पाहूया आपण त्यांचे आजोबा कोण आहेत, वडील आणि ह्या बहिणी बहिणी आणि भाऊ. तर मित्रांनो, आपल्या ज्या आशाताई आहेत त्यांच्या आजोबांचं नाव आहे गणेश भट अभिषेक आणि त्यांच्या आजीचं नाव आहे येशूबाई राणे. तर या दोघांचे अपत्य म्हणजे पंडित दीनानाथ मंगेशकर. तर या मंगेशकरांचे जे कुटुंब आहे ते म्हणजे त्यांच्या पहिल्या ज्या मिसेस होत्या त्या नम्रता मंगेशकर, त्यांच्यापासून त्यांना एक अपत्य जे झालं ते म्हणजे लता मंगेशकर, ज्यांचा जन्म 1929 साली झाला, ज्यांना भारताची कोकिळा सुद्धा म्हणून नावाजलं जातं. व त्यांच्या दुसऱ्या पत्नीचं नाव आहे, म्हणजे दीनानाथ मंगेशकर यांच्या दुसऱ्या पत्नीचं नाव आहे शेवंती मंगेशकर. त्यांना 4 अपत्य होती. एक मीना खाडीकर, ज्यांचा जन्म 1931 रोजी झाला. त्याच्यानंतर आशा भोसले, ज्यांचा जन्म 1933 रोजी झाला. उषा मंगेशकर, ज्यांचा जन्म 1935 रोजी झाला. आणि हृदयनाथ मंगेशकर यांचा जन्म 1937 साली झाला. तर खऱ्या अर्थाने या 5ही भावंडाचं संगीत क्षेत्राला म्हणजे मंगेशकर कुटुंबाचं मोठं असं योगदान आहे. कारण संगीत क्षेत्र हे मंगेशकर कुटुंबियाविना म्हणजे अपूर्णच मानलं जातं, नेहमीच अपूर्ण मानलं जातं. आणि त्यांच्या 84वा जो वाढदिवस होता त्यासाठी मोदींनी सुद्धा त्यांना भेट देऊन शुभेच्छा दिलेल्या आहेत. अशा या सूरसाम्राज्ञीचा आज म्हणजे खूपच काळा दिवस म्हणावा लागेल. मित्रांनो, तसं पाहिलं तर आशाताईंचा जन्म 1933 महाराष्ट्र सांगली येथे झाला. म्हणजे वयाच्या फक्त 10 वर्षाच्या असताना म्हणजे 1943 मध्ये त्यांनी मराठी चित्रपटामध्ये आपलं करिअर सुरू केलं. त्यानंतर 1948 मध्ये त्यांनी हिंदी चित्रपटामध्ये गाणी गायला सुरुवात केली आणि 2000 साली त्यांना दादासाहेब फाळके हा खूप मोठा पुरस्कार या ठिकाणी त्यांना मिळाला. तत्काळामध्ये त्यांनी हिंदी चित्रपटामध्ये सुपरहिट गाणी दिली, ते मधुबाला ते माधुरी दीक्षित पर्यंत, त्याच्यानंतर जिनात अमान ते उर्मिला मारतोंडकर पर्यंत, त्या वेळी त्या सिच्युएशन नुसार या ठिकाणी आशाताईंनी अशी सुपर डुपर गाणी दिली की ती आजही गुणगुणली जातात. म्हणजे तरुणांच्या तोंडात सुद्धा आज ती गाणी गायली जातात. तर मित्रांनो, उद्या 10:30 वाजता त्यांचं लोअर परेल येथे जे घर आहे तिथं त्यांचं पार्थिव ठेवलं जाणार आहे अंतिम दर्शनासाठी. आणि मग 4 वाजता शिवाजी पार्कमध्ये त्यांच्यावरती अंत्यविधीचे जे काही संस्कार असतील ते केले जातील. आणि मित्रांनो, मी तुम्हाला म्हटलं होतं की त्यांना नेमकं काय झालं होतं. बरेच दिवस त्या आजारी होत्या, त्यांचं रुटीन चेकअप चालू होतं, परंतु वयोमान झाल्यामुळं त्यांचे जे मल्टिपल ऑर्गन आहेत आतमध्ये, ज्याला आपण लिव्हर म्हणतो, पॅनक्रिया म्हणतो किंवा किडनी म्हणतो किंवा हृदय म्हणतो, हे मल्टिपल ऑर्गन त्यांचे फेल झाले होते. कारण त्यांचं वय जास्त झालेलं होतं, 92 वय झालेलं होतं. त्याच्यामुळे त्यांना हृदयविकाराचा झटका आला आणि त्याच्यातच त्यांचा दुर्दैवी अंत झाला. अशा या सूरसाम्राज्ञींना आपला मानाचा मुजरा आणि आपल्या युट्यूब फॅमिलीकडून त्यांना भावपूर्ण अशी श्रद्धांजली मी आपल्या सर्व युट्यूब कुटुंब, युट्यूब फॅमिली असेल, परमेश्वर त्यांच्या आत्म्याला चिर शांती लाभो. आणि अशा
एका उत्कृष्ट गायिकेचा पुन्हा एकदा भारतात कुठेतरी गायिका म्हणूनच जन्म व्हावा, अशी मी परमेश्वर चरणी प्रार्थना करतो आणि या ठिकाणी आपली रजा घेतो. जय हिंद, जय महाराष्ट्र.